हे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाज कॉमेडी अँड ब्लॉग्स. तर नवीन वर्षामध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. 2026मध्ये आपण आता आहोत. तर मॉर्निंगला लवकर आवरून घेतलं मी आणि आता किती वाजलेत? 9:30 वाजलेले आहेत मॉर्निंगचे. तर माझं जवळजवळ सगळं काम झालं आहे. टिफिन बनवायचं. मी म्हटलं चला एखादा ब्लॉग शूट करूया म्हणून मग मी चालू केलेलं आहे. तर तुमचं कसं आहे नवीन वर्ष, कसं आहे दिवस, ते पण तुम्ही मला सांगा. आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो. तसं तवा ठेवून तर मी स्वयंपाकाची तयारी करते. मिस्टरांनी आधीच सांगून ठेवलं भांडी आता मांडायची. तर मिस्टरांनी आधीच सांगून ठेवलं की मी आंघोळ केल्याबरोबर लगेच निघणार आहे ऑफिसला. आता त्यांची चालू आहे आंघोळ. तर मला बाहेरचं क्लायमेट दाखवते. मी पटकन त्याच्यामुळे शूट करते. हे बघा हा कावळा घाबरत पण नाही. ते कावळे एवढे धीट आहेत, धीट अक्षरशः. कपडे पण झाले माझे बघा, अजून पण ओरडत आहेत. त्यांना काय बाबा काय खायचं असतं काय, त्यांना चांगलं जरी ठेवलं ना तरी पण ते कचऱ्यातलेच जाऊन खातात असं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या काय नादी लागत नाही मी. तर सगळ्यांना नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाचं खूप 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 अभिनंदन आणि स्वागत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसामध्ये 1 जानेवारी आज आहे. तर आता आपण जाऊयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला. हे बघा, आत्ता मी या कढईमध्ये 2-3 माणसापुरती मुगाची डाळ घेतलेली आहे बनवायला. तर मला खूप घाई आहे आता, खूप. तरी पण मी शूट करते. एकाकडे भाकरीसाठी इथं मी तवा ठेवला आहे, जेणेकरून तो पटकन गरम होईल. थोडीशीच आहे. आता मी बनवते फास्ट. चलो. खूप घाई होती स्वयंपाकाची. स्वयंपाक करायला घेतलं मी आणि त्यांना खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळं मग फास्ट मी भाकरी बनवल्या, भाजी बनवली. पण मला द्यायचे 2 भाकरी त्यांना. एकच भाकरी दिली मी. खूप रागवले माझ्यावर ते सकाळी. पण इट्स ओके. त्यांना म्हटलं आज काय रागू नका, आज वर्षाचा पहिला दिवस आहे, तुम्ही असे रागवत आहात, तुम्ही पण वेळेवर लवकर जा. आणि तुम्हाला दाखवते थांबा. ही मी मुगाच्या डाळीची भाजी बनवली, पण ते काही ते घेऊन गेले नाही. आणि ही भाकरी एक एक्स्ट्राची, त्यांनी एकच भाकरी नेली फक्त. आणि चटका बसला बापरे. तर त्यांनी एकच भाकरी नेली. बापरे, भयंकर चटका बसला, डेंजर. थोडी येते आता इथं. तर त्यांना म्हणजे खूपच घाई झाली होती, कारण त्यांचं जरा स्ट्रिक्टच चालू आहे जरा वातावरण ऑफिसचं. तर मी हा गॅस बंद करते आणि मग काय आता हे संध्याकाळी खातील तेच. कारण माझा तर आज उपवास आहे, आज गुरुवार असल्यामुळं. त्याच्यामुळे मी शाबूच खाणार आहे. पण त्यांना पण मी जेवण दिले, असं नाही की बाबा त्यांनी काहीच नेलं नाही. खूपदा असं होतं ना की घाईमध्ये ना ते त्यांच्या कामाला जास्त महत्त्व देतात आणि जेवणाला कमी. त्याच्यामुळं डब्बाच घेऊन जात नाहीत कधी तयार असून पण. खूप उशीर झाला मला आज. खूप म्हणजे उशीर नाही झाला. हे बघा एवढे वाजलेत. ते घ्या 15 मिनटं पुढे. तर असो बघा तुम्ही नेक्स्टचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता अशा प्रकारे हे बघा मी सगळं आवरून घेतलेलं आहे. भांडे आहेत पडलेली, थोडासा कचरा वगैरे, पण ठीक आहे. मी आता हे आवरते आणि चहा बनवते. पण आज माझा गुरुवार असल्यामुळं मी आता काही म्हणजे जेवण तर नाहीच करणार आहे, शाबू टाकते. आणि अशा प्रकारे बघा मी चहा बनवत असते, काळा चहा. त्याच्यामध्ये विदाऊट शुगर इलायची टाकायची आणि एक दालचिनी टाकायची. पण आज उपवास असल्यामुळे दालचिनी नाही टाकणार आहे. तर आता हे झालं. आता मी चहा घेते. त्याच्या ग्लासात जास्त पाणी झालं होतं, 2 जणांसाठी ठेवला होता मी. पण 2 जणांसाठी ठेवला होता, पण ते गेले तसेच चहा न पिता. म्हटलं ठीक आहे चलो कोई बात नाही. मग मी पाणी त्याच्यातलं काढून ठेवलं आणि आता मी माझ्यापुरता एकटीपुरता हा चहा बनवत आहे. तर आता थोडा उकळून देते आणि हे पाणी काढून ठेवलेलं ते वापरायचं कशाला तरी. ठीक आहे. हे काय इथं हीटर पडले, ह्याने दरवाजा चालूच ठेवून गेले. उघडा म्हणजे घेते मी आता. मला एक गाणं बोलायचं होतं, पण मला ते आठवतच नाही आहे. त्याचे लिरिक्सच मला माहीत नाही आहे. नवीन गाणं आहे ते ना, त्याच्यामुळं. पण मला आठवतच नाही लिरिक्स त्याचे. त्याच्यामुळे आता जाऊ द्या. काम राहिलेलं आहे, देवपूजा करायची राहिली आहे.
तर मी आता पटकन देवपूजा करून घेते. तर मला जस्ट एक गाणं आठवलं, ते आपलं म्हणजे थोडं देवीचं वगैरे आहे मराठीमधलं, तर मी ते बघते जमते का. जसं की राहू वाट, चुकलं, 2च मिनटं. जसं की राही घुंगराला बाई घुंगरू जोडून, तसंच राहू वाटत मला तुझ्या पायात पडून. पालखी जयती पुनवेला पालखीत बसून संगेट जायचं, जयती पुनवेला पालखीत बसून संगेट जायचं. मला बनून राहू वाटत पैंजणी येडूच्या पायाचं, मला बनून राहू वाटत पैंजणी येडूच्या पायाचं, येडूच्या पायाचं पैंजणी येडूच्या पायाचं, येडूच्या पायाचं पैंजण येडूच्या पायाचं. माझं गाणं कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. जस्ट ते आत्ता मला आठवलं म्हणून मी ते गुणगुणत होते. आणि अशा प्रकारे हा आपला व्लॉग इथे मी संपवत आहे. काळजी घ्या. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा सगळ्यांना. तुमचं नवीन वर्ष खूप खूप सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. बाय बाय गाईज. आता चहा घेऊन, आता मी एवढा चहा पिल्यानंतर माझं पुढचं काम आहे. हे बघा, इथे मी मगाशी जेव्हा उठले ना तेव्हा हे जे पुस्तक आहे ना महाराष्ट्राचा भूगोल, याचा अभ्यास करत बसले होते. थोडं वाचलं. आता मी परत बसणार आहे अभ्यासाला. पण बघू आता किती अभ्यास होते. आपल्या अभ्यासाचं नाव घ्यायचं आणि काहीच नाही करायचं असं होतं खूपदा. त्याच्यामुळं मग थोडे व्हिडिओज वगैरे बनवीन. बघू काय होतं काय नाही. ठरवलं तर काय पूर्ण होतच नाही आहे म्हणून सध्या तरी. पण स्टील आपण प्रयत्न करायचे आणि काय आपण करूच काय शकतो. त्याच्यामुळं जसं होईल तसं, असं काय ठरवलेलं नाही आहे वगैरे की हे करायचं ते करायचं. ठीक आहे. तुम्ही काय काय करणार आहात नवीन वर्षामध्ये तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. म्हणजे इतरही व्लॉग्स बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय बाय गाईज.